नमस्कार, मिराज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। चला आज करूया आपण शेवगा मसाला बिना कांदा लसूणवाला। तर त्यासाठी मी इथे घेतले अद्रकचा तुकडा, टोमॅटो, खोबरं, कोथिंबीर आणि शेंगदाणे आणि शेवगा कट करून घेतलाय। आता सगळ्यात अगोदर आपण मसाला भाजून घेऊ। कढई गरम करायला ठेवली। सगळ्यात अगोदर शेंगदाणे भाजून घ्यायचे। आता जे मैत्रिणी पारायण करतात तर पारायण चालू असताना आपण कांदा लसूण खात नाही, तर तुम्ही या पद्धतीने मसाला तयार करून बिना कांदा लसणाची भाजी तयार करू शकता। आता कढईमध्ये परत एक चमचाभर तेल टाकायचंय आणि हे टोमॅटो, खोबरं आणि अद्रकचा तुकडा, कोथिंबीर टाकायची नंतर आणि चांगलं भाजून घ्यायचंय। कोथिंबीर टाकायची, हलकीशी परतून घ्यायची। आता मसाला भाजायला भांड्यामध्ये काढून घेऊ। तर कढईमध्ये परत एक चमचाभर तेल टाकायचंय आणि याच्यामध्ये आपल्याला हा शेवगा घालायचा आहे आणि थोडं परतून घ्यायचंय। परत थोडं मीठ टाकायचंय आणि 2-3 मिनिटं आपल्याला हा शेवगा वाफवून घ्यायचा आहे। 2-3 मिनिटं वाफवून घ्यायचा आहे शेवगा। तोपर्यंत आपण मसाला बारीक करून घेऊ। पाणी न घालताच मसाला बारीक करून घ्यायचा आहे। तर मसाला तयार झाला तर फोडणी करायची। शेवगा चांगला वाफून झाला, शेवगा आपण काढून घेऊ आणि नंतर फोडणी करू। आता कढईमध्ये टाकायचे 2 पळी तेल, जिरं टाकायचे, मोहरी टाकायची। तर जिरं मोहरी चांगली तडतडली की याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे। मिरची पूड घालायची, हळदी पावडर घालायची आणि घरी केलेला काळा मसाला घालायचा। मसाला हलकासा परतून झाला की लगेच याच्यामध्ये आपल्याला जे वाटण तयार केलं होतं आपण ते टाकायचं। आता याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचं, अर्धी वाटी, म्हणजे मसाला जळणार नाही आणि चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे। परत थोडं पाणी टाकलं आणि चांगला मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेतला। तर मसाला चांगला परतून झाला की याच्यामध्ये टाकायचं आपल्याला वाफवलेला शेवगा। आता चांगला शेवगा टाकल्याच्या नंतर एकदा मीठ टाकायचंय चवीपुरतं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। भाजी चांगली मिक्स झाली की याच्यामध्ये टाकायचं आपल्याला पाणी। पाणी आपल्या आवडीप्रमाणे टाकायचंय, किती आपल्याला घट्ट पातळ पाहिजे त्या हिशोबाने पाणी टाकायचं। आता झाकण ठेवून आपल्याला 7 ते 8 मिनिटं कमी गॅसवर भाजी शिजवून घ्यायची। तर 5-6 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता एकदम अशी तरीदार आपली बिना कांदा लसूण वाली शेवगा मसाला बनवून तयार झालाय। आता आपण गॅस बंद करू आणि भाजी भांड्यामध्ये काढून घेऊ। कशी वाटली तुम्हाला ही शेवगा मसाला बिना कांदा लसूण वाली? एकदा नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।